त्यांनी म्हटलं होतं की दिली आहेस आयुष्या जरी वनवन घरीदारी. दिली आहेस आयुष्या जरी वनवन घरीदारी, तरीही मी तुझी आहे मनापासून आभारी. मला माझ्याच कक्षेचा सुगावा लागतो, मला माझ्याच कक्षेचा सुगावा लागतो, कळले जेव्हा मला माझ्याच कक्षेचा सुगावा लागतो, कळले जेव्हा किती आकाशगंगा या इथे आहेत शेजारी. आणि म्हणून मला खरंच खूप आपण कुठे आहोत याची हे कळते. आणि इथं एवढे प्रगल्भ व्यक्तिमत्व, अतिशय सुंदर दर्जेदार कविता सादरीकरण, गझल सादरीकरण केलंय. तरी पण एक कविता मी या ठिकाणी, म्हणून वडील आपल्या घरात असणं ही खरंच किती मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच एक कविता वडिलांवरती की नजरेत जरी ही धाक, नजरेत जरी ही धाक मारता हाक धावतोय बाप, नजरेत जरी ही धाक मारता हाक धावतोय बाप, केलीच कुणी जर चाल, केलीच कुणी जर चाल, होतोय ढाल करून संताप. आणि पुढचं आहे की नाजूक जपावे फुल, नाजूक जपावे फूल तसे तो मूल आपले जपतो, नाजूक जपावे फूल तसे तो मूल आपले जपतो, लागता जराशी ठेच, लागता जराशी ठेच, तरी हलकेच मनी व्याकुळतो, घननीळ दाटतो जसा, घननीळ दाटतो जसा, ओघळे तसा श्रमातून बाप, आणि नजरेत जरी ही धाक मारता हाक धावतोय बाप. आणि पुढचं आहे की घसरले कधी जर पोर, घसरले कधी जर पोर तरी तो दोर धरून ठेवतो, घसरले कधी जर पोर तरी तो दोर धरून ठेवतो, पोटात घालतो चुका, पोटात घालतो चुका, राहतो मुका मनातच झुरतो, घ्यावीस झेप तू पुढे, घ्यावीस झेप तू पुढे, पाठीवर पडे, घ्यावीस झेप तू पुढे, पाठीवर पडे, त्याची मग थाप, नजरेत जरी ही धाक मारता हाक धावतोय बाप. आणि पुढे आहे जरी कितीक पडले कष्ट, म्हणजे त्याला कितीही कष्ट पडो, जरी कितीक पडले कष्ट बोलतो स्पष्ट कधी ना काही, जरी कितीक पडले कष्ट बोलतो स्पष्ट कधी ना काही, दुःखास ठेवतो दूर, दुःखास ठेवतो दूर, जरी काहूर हसत तो राही, समजून घ्यायला त्यास, समजून घ्यायला त्यास, अथांग नभास लागते धाप, नजरेत जरी ही धाक मारता हाक धावतोय बाप. आणि पुढचं शेवटचं कडवं की तो खरा तुझा आरसा, तो खरा तुझा आरसा दाखवी तसा जसा तू असतो, तो खरा तुझा आरसा दाखवी तसा जसा तू असतो, डोळ्यात स्वप्न रे तुझे, डोळ्यात स्वप्न रे तुझे कधी ना विझे, रोज तो बघतो करतोय जीवाचे रान, करतोय जीवाचे रान, ठेव तू जाण नसे त्यास माप, आणि नजरेत जरी ही धाक मारता हाक धावतोय बाप, केलीच कुणी जर चाल, होतोय ढाल करून संताप.